युतीसाठी एमआयएमनं मवियाला प्रस्ताव दिल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली आहे। आम्हाला किती जागा देणार ते मवियानं सांगावं असं जलील यांनी म्हटलेलं आहे। आम्हाला किती सीट्स द्यायचे एकदा स्पष्ट करून द्या की आमची ताकद फक्त 2 सीट्सवर आहे, 5 सीट्सवर आहे, 10 सीट्सवर आहे, हे आम्हाला स्पष्ट करून द्या। मग ते सीट्स वगळून आम्ही कोणत्याही दुसऱ्या सीट्सवर आमचा दावा ठोकणार नाही। स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझी ताकद इतकी आहे तर मी इतके सीट्स मागणार आहे। ताकद इतकी आणि मागणार इतकं मी तशा प्रकारच्या काहीही मागणी करणार नाही, हे मी आपल्याला स्पष्ट करून देतो। एमआयएम पक्षानं तुमच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एक प्रस्ताव दिला आहे जो मुस्लिम बहुल 28 जागांच्या यादीवरचा हा प्रस्ताव दिलेला आहे। माझ्या वाचण्यात आलं, मी काही बघितलं नाही, कारण माझ्या पक्षापुरतं हे काम जयंत पाटील बघतात, त्यांच्याकडे काही दिलेलं असेल माझ्यापर्यंत आलेले आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत या आमचे बाकीचे लोक आहेत, मी नाही। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे 3 प्रमुख पक्ष आहेत। याशिवाय सीपीआय म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही भाग जे आहेत ते शेतकरी कामगार पक्ष आहे, मुस्लिम समाजाचं नेतृत्व करणारा समाजवादी पार्टी आहे, शेका पक्ष आहे, रिपब्लिकन पक्षाच्या काही संघटना आमच्या आघाडीमध्ये आहेत। आता या सगळ्या परिस्थितीमध्ये नवीन पक्षाला जागा देणं 288 मध्ये आम्हाला कठीण दिसतंय। पण जर माननीय पवार साहेबांनी त्या संदर्भात काही भूमिका घेतली असेल तर आम्ही त्यांच्याशी